हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आज एक अराऊंड 10 वाजलेत, 10:15 झालेत आणि मी आवरून रेडी झालो आहे. आवरून इन द सेन्स फक्त तोंड धुतलं आहे आणि आता मी निघालो नाश्ता करायला, कारण आज आहे सुट्टी. खरं तर माझा वीक ऑफ आहे, म्हणजे काल आणि आज माझा वीक ऑफ होता आणि तशीही आज सुट्टी आहे कारण आज बकरी ईद आहे. तर आविष्कार आणि पृथ्वीराज जे माझे रूममेट आहे त्यांना पण आज सुट्टी आहे. तर मग ते सकाळी सकाळीच आविष्कारची गाडी सर्व्हिसिंगला टाकायला गेलेत आणि त्यांचा मला फोन आला होता की ब्रेकफास्ट करायला ये म्हणून. तर म्हणजे ते जेव्हा गेले त्यावेळेस मी झोपलेलोच होतो, कारण काल रात्री आम्ही स्वदेश बघत होतो. तर तो एंड होता होता 12:30 झाले. त्याच्यात मी डाएट कोक मागवला होता, तो माझ्याकडून सांडला. तर मग परत फरची पुसण्यात टाईम गेला. त्यानंतर थोडा मोबाईल बघितला, थोडाफार राखी सावंतचा दी लिजेंडरी एंटरटेनमेंट क्वीनचा थोडासा पॉडकास्ट बघितला, जो त्याने रिसेंटली दिला होता. आणि मग हे सगळं करता करता झोपायला उशीर झाला, म्हणून मग उठायला थोडासा उशीर झाला, एक तासभर. पण आता मी निघालो आहे ब्रेकफास्ट करायला. आणि त्यानंतर आपली जी टू डू लिस्ट राहिली आहे कालची, ती कंप्लीट करायची आहे. कारण त्याच्यातले मी काल 2-4च कामं केले, तो उरलेले आज बघू. ते मागेच ब्रेकफास्ट करायला आलो आहे आणि याच्या शेजारीच सर्व्हिसिंग सेंटर आहे, जिथं आविष्कार आणि पृथ्वीराज गेले. पण एवढं ऊन आहे ना, तिथपर्यंत जायची पण हिंमत नाही. म्हटलं जाऊ द्या, ज्यावेळेस ते येतील त्यावेळेसच डायरेक्ट नाश्ता करायला बसून. काहीच एक 7 वाजलेत आणि मस्त हवा सुटली आहे, तसं मला तर दिसतच असेल. तर ज्यावेळेस मी सलूनवरनं आलो तर त्यावेळेस मग लंच, त्यानंतरनं झोप आणि आत्ता पुन्हा स्नॅक्स, इव्हिनिंग स्नॅक्स झालेत आणि आता निवांत बसलो आहे. यानंतर मला कपडे धुवायचे आहेत, बाय द वे, जे माझे कालपासून धुवायचे राहिलेत. तर म्हटलं थोडा वेळ रिलॅक्स करूयात, मग कपडे धुयात. गाईज, कपडे पण धुवून झालेत, आता हे सुकायला टाकायचे. सो अशा प्रकारे गाईज माझे विकेंडचे सगळे कामं झालेत आणि विकेंड पण संपला आहे. फक्त आता लास्ट राहिलं आहे ते फक्त स्किन केअर नाईट रुटीनचं, आणि त्यानंतर डन. सो भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.